शल्मोन राजा आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता आणि मग त्याने फारोच्या मुलीशी लग्न केले. माझ्या मते ही गोष्ट चांगली नव्हती, कारण देवाने याची मनाई केली होती. या बाबतीत त्याने जास्तच केले, कारण त्याने 700 स्त्रियांशी विवाह केले. हे सर्व कशासाठी? एकच पुरे होते ना, आणि एकीसाठी पण खूप मेहनत लागते. विचार करा, 700 साठी किती त्रास सहन केला असेल. त्यातूनही प्रत्येकीला 5 वर्षातून एकदाच भेटत असेल. आणि पुढे पाहता असे म्हटले आहे की देवाने शल्मोन राजाशी बोलणे केले आणि देवाने निरंतर बोलणे चालू ठेवले की बघ, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करतो. पहा, मी तुला बुद्धी आणि विवेक चित्त देत आहे. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. तर आता इथे ज्या माणसाकडे सर्व काही होते त्याने महान कृत्य केली, पण आयुष्याच्या शेवटी पाप केले. असे का झाले? तर त्याच्या परदेशी पत्नीने त्याचे हृदय भ्रष्ट केले आणि तो हारला. काहीही गमावू नका बंधूनो, देवाशी विश्वास योग्य राहतो तुम्हाला विजय बनवेल. या आपण प्रार्थना करूया. हे पित्या, या व्यक्तीला तुझी योजना समजण्यास मदत कर, जे तुझ्याजवळ त्यांच्यासाठी आहे. बस एवढेच. त्यांना विश्वासयोग्य राहायला मदत कर. मी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद देतो येशूच्या नावाने. आमेन.